पण दिसत नसलं तरी मला खूप कळतं. लोक मला म्हणतात तुम्ही आजी शिव्या द्या. म्हणजे हे लोकांना शिव्या दिल्या तर राग येतो, मला शिव्या पडत पण लोक सहज द्या ना 2 शिव्या, काय चाललंय तुमचं, काय शिव्या द्यायच्यात सारख्या. माझं तर स्वप्न होतं हिरोईनचं, पण ते तर काय आता मी उशिरा प्रसिद्धी मिळाली त्यामुळे मी काय होऊ शकत नाही. पण अमिताभ बच्चन बरोबर मला काम करायची इच्छा खूप आहे. मला बच्चन बरोबर एक जरी डायलॉग मिळाला ना तरी बस. नमस्कार, मी मेधावी घोडके. मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. देव माणूसमधला अध्याय ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत आणि याच निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे तर सरू आजी, आपल्या सगळ्यांचीच लाडकी. सगळ्यात आधी महाराष्ट्र टाइम्समध्ये खूप खूप स्वागत करते. हां, नमस्कार. मी रुक्मिणी सुतार, आपली सर्वांची आवडती लाडकी शिव्या देणारी सरू आजी. येस. सो सगळ्यात आधी देव माणूस आधी पण तुम्ही या मालिकेमध्ये होतात, आत्ता परत. सो प्रवास एकंदरीत काय सांगाल तेव्हाचा आणि आत्ताचा? अ, तेव्हाचा प्रवास म्हणजे कसं, मी खमकी आणि एकदम अशी रागीट फटकळ आणि एकदम कडक अशी सरू आजी आहे. पण आत्ताच्या भूमिकेत म्हणजे ती माझी जोडी बहीण आहे. मी आत्ता नरू आजी, जोडी बहीण. त्याचबरोबर भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर ही वेगळी भूमिका काय आहे? त्याचबरोबर आपण जेव्हा एखादी स्क्रिप्ट येते तर काय पाहून तुम्ही होकार दिला? नाही, मला म्हणजे आता कसं पहिल्या ह्याच्यात तर तेच होतं आणि आता पण तो फसवाच आहे. त्याचा धंदाच आहे तो, की बायकांना फसवणे, बायकांचं मारणे, हे मला माहितीच आहे. आणि तेव्हा तर मी एकदम त्याला ओळखलेलं आहे, कारण मीच ओळखू शकते फक्त. कारण घरातले काही त्याला ओळखत नाहीत, सगळे त्याच्या मागं वेड्यागत फिरतात आणि त्याला चांगला चांगला म्हणून खुशाल घरात ठेवून घेतात, हे मला माहिती असतं. पण त्यांना सगळेजण मला येड्यात काढ, म्हणजे त्यांना वाटतं की हे काय उगाच म्हातारी आपले काय दिसत नाही आणि काय नाही बडब. पण दिसत नसलं तरी मला खूप कळतं आणि मला वासावरून आणि मला अंतर्ज्ञानावरून मला कळतं आहे की हा लफंग आहे. म्हणून ही भूमिका मला आवडलेली आणि त्यासाठी म्हणजे मी ते फेकते चांगलं शिव्या. मी कुठं कार्यक्रमाला कुठे जरी गेले ना तरी लोक मला म्हणतात तुम्ही आजी शिव्या द्या. म्हणजे हे लोकांना शिव्या दिल्या तर राग येतो, मला शिव्या पडत पण लोक सहज द्या ना 2 शिव्या, काय चाललंय तुमचं, काय शिव्या द्यायच्यात सारख्या. सो सरू आजी आणि नरू आजीमध्ये काय फरक आहे बरं? या भूमिकेबद्दल थोडं सांगा. फरक असं काय नाही, आम्ही दोघी जुळ्या बहिणीच आहे, त्यामुळं जवळजवळ सारख्याच आहे, सेमच आहे. तिला पण दिसत नाही, मला पण दिसत नाही. तिचा पण स्वभाव तसाच आहे, माझा पण स्वभाव तसा. तिला पण पण तिला म्हणजे असं कळायचं तिला अंतर्ज्ञानून. पण मला आत्ता कसं जरा वासावरून जास्त कळतं आहे. मला वास माणसाचा येतो, म्हणजे माणसाचा किंवा कुठल्या वस्तूचा. म्हणजे दोघींचा जवळजवळ सेमच आहे स्वभाव. दोघी बरोबर ओळखतो, दोघी जुळ्या बहिणी असल्यामुळे सगळं एकच आहे त्यांचा स्वभाव. किती मालिका केला ना तरी शूटिंगचा म्हणजे एखादी नवीन मालिका असेल, नवीन प्रोजेक्ट असेल तर पहिला दिवस खास असतो, वेगळा असतो. तर शूटिंगचा पहिला दिवस काय असं वेगळा होता का, किंवा काय झालं त्या दिवशी नेमकं? म्हणजे आता नरू आजीचा मला तेच वाटलं. मी म्हणलं आता मी तर तेव्हा सरू आजी आणि मधल्या अध्यायात तर मी नव्हते. आता मला म्हणजे काय असेल ना, तेव्हा मी कसं तो बाबू होता त्याची आई होते, पण ह्याच्यात तर खूपच छान ते अभ्यंकर म्हणजे अण्णा नाईक त्यांच्या आईचा रोल आहे, म्हणजे वेगळाच रोल. मला खूप छान वाटलं, म्हणजे वेगळेपणच आहे ह्यात. पण माझं स्वभाव तोच आहे, पण माझं जे स्टोरी किंवा नातं आहे ते वेगळ्या रूपाने सादर केलं आहे. बऱ्याच वेळेस ना अनेक कलाकारांकडून आपल्याला वेगळं काही ना काही शिकायला मिळतं किंवा वेगवेगळे अनुभव असतात. अभ्यंकर सर असतील, किरण असेल किंवा सोनम असेल, तर प्रत्येकाबद्दल काय काय सांगाल बरं? अभ्यंकर सर पण म्हणजे आता 15 दिवस झालेत, म्हणजे अजून काय एवढा जास्त म्हणजे एवढा त्यांचा हे नाही आहे. पण किरण तर आता पहिल्यापासूनच आहे डॉक्टर, त्याचा खूप स्वभाव चांगला आहे आणि तो मला खूप म्हणजे प्रेम पण करतो, माझ्यावर मदत पण करतो, मला सगळं सांभाळून घेतो. हो, आजी तुम्हाला बाकी सगळेच म्हणजे सांभाळून घेतात. सर पण, डायरेक्टर सर पण, राजू सावंत कमाल, सगळ्यांचेच लाडके हो, डायरेक्टर मी आहेत. सगळ्यांचे लाड. सगळेजण मी सेटवर आले की आजी 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 करतात खूप. सगळ्यांना द्या आता आजी शिवाय.
हो हो सगळ्यांना आवडतं. ओके, आजीला अजून नवीन कोणत्या कोणत्या भूमिका करायच्या आहेत? कोणतं असं स्वप्न आहे का अजून हे करायचंय ते करायचंय? माझं तर स्वप्न होतं हिरोईनचं, पण ते तर आता मी उशिरा प्रसिद्धी मिळाली त्यामुळे मी काय होऊ शकत नाही. पण अमिताभ बच्चन बरोबर मला काम करायची इच्छा खूप आहे. वा, कमाल. खूपच मोठं असं स्वप्न आहे आणि माझं अर्थात ते पूर्ण. स्वप्न आहे ते की मला बच्चन बरोबर एक जरी डायलॉग मिळाला ना तरी बस. अजून कोणाकोणाबरोबर काम करायला इच्छा आहे? तसं जास्त मी म्हणजे तसे सगळेच आवडतात, पण बच्चन बरोबर काम करायला मला खूप आवडेल. कमाल. सगळ्यांच्या बरोबर मिळतंच आहे आणि म्हणजे करत राहील, येत राहतात. मला बोलवतात खूप सगळं. मराठी तर बरेच ॲक्टर्स बरोबर मी काम केलं आहे. विजय आता परवा उंटावरच्या शहाणीमध्ये सयाजी शिंदे, विजय पाटकर, मकरंद अनासपुरे म्हणजे सगळेच आवडतात मला, पण सगळ्यात मला बच्चन खूप आवडतं. वा, माझं पण favorite आहे. हो फेवरेट एकदम. आणि त्याच्याबरोबर नुसतं आवड नाही, त्याच्याबरोबर म्हणजे बघू आता नशिबात असलं तर मला त्याच्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा आहे. पण जसं आत्ता मला ह्या देव माणसांनी हे नेलं तसं असेल हे तर मिळेल बच्चन बरोबर काम करायला. हो, नक्कीच नाही. ह्या इंटरव्ह्यू मार्फत ती गोष्ट पोहोचेलच. त्याचबरोबर या मालिकेमध्ये देव माणूस हे नाव आहे, तर तुमच्या आयुष्यात कोण असं देव माणूस आहे का? काय काय या मालिकेमध्ये देव माणूस हे नाव आहे, देव माणूस मधला अध्याय सध्या मालिकेचं नाव आहे, हं. पण तुमच्या आयुष्यात कोण असं देव माणूस आहे का बरं? आहे. मी इरिगेशनला सर्व्हिसला होते, तर माझे साहेब हांगेकर म्हणून त्यांच्यामुळं मी खरं इथं ह्या क्षेत्रात आले. तो माझा देव माणूसच, माझे गुरुच ते. अच्छा, कमाल. त्यानंतर देव माणूस मालिकेमधला जो देव माणूस आहे तसा खरा आयुष्यात जर देव माणूस तुम्हाला भेटला तर काय कराल तुम्ही त्याचं? नाही, मी नाही माफ करणार तसा जर देव माणूस असेल तर. कसा इंगा द्याल? नाही, त्याला त्याला म्हणजे त्याला जवळ तर उभं नाहीच करणार, पण त्याला अक्षरशः म्हणजे त्याला जिवंत त्यांनी नाही राहावं किंवा त्याला म्हणजे मेला तो तरी चालेल, पण असली माणसं नको आहेत, असली देव माणसं नको आहेत आपल्याला. बायकांना फसवणारी, खून करणारी, चोऱ्या लपाड्या हे देव माणूस नको आहे. असला नकोच आहे माणूस आपल्याला, तो नाही मला आवडणार. खरंय. हां. आम्ही प्रोमो पाहिला मालिकेचा तर खूपच थरारक आणि पुढे काय होईल अशी फार आतुरता आणि इच्छा आणि सगळ्यांनाच म्हणजे बऱ्याच जणांच्या खाली कमेंट आहेत पॉझिटिव्ह, कधी येईल मालिका अशी उत्सुक आहे. सो त्यामुळे थरारक असल्यामुळे मालिकेमध्ये तुमच्या आयुष्यात कधी असं थरारक गोष्ट झाली का, भीतीदायक भयानक गोष्ट? नाही, असं नाही माझ्या कधी काय कधीच नाही, नाही लहानपणी नाही 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 असं नाही कधी काय झाली, नाही झाली. पण हे ना हे कसं आता तो आम्हाला सुद्धा अजून म्हणजे काम करतोय आम्ही, तरी पण इतकी उत्सुकता हा कसा तेव्हा कसं गोळ्या हे देऊन तो मारायचा, पण आता कसा मारतो हे आम्हाला पण खूप उत्सुकता लागलेली आहे. तर तुम्ही 2 जूनला नक्की बघा. जशी आम्हाला उत्सुकता लागली तशी तुम्हाला पण प्रेक्षकांना पण खूप उत्सुकता लागलेली आहे की आता हा काय करतोय, आता हा कसा फसवतोय माणसाला. खूप छान पद्धतीने तो फसवतोय. त्याची म्हणजे आयडिया खूप भारी आहे त्याची. हां. सो आजी, तुमच्यासोबत गप्पा मारून खूप मज्जा आली आणि या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.